नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहेत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता भरतीचे फॉर्म भरलेत 15 तारखेपर्यंत, 14 तारखेपर्यंत मुदत आहे। ज्यांनी फॉर्म भरले नसतील, ज्याचा काही डॉक्युमेंट इश्यू असेल, तर सर्वांनी फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर। आणि आता खूप मुलं आहेत, आता ग्राउंड आणि अभ्यास या दोन गोष्टीवरती तुटून पडलेले आहेत आणि 100% आपला फोकस त्यावरच असायला पाहिजे, त्यात शंका नाही। पण मित्रांनो, त्याला पण एक लिमिट असतं, त्या गोष्टी पण आपल्याला समजल्या पाहिजे। तो आपण काही मुलं 2-2, 3-3 टाइम ग्राउंड करत आहेत। तर मित्रांनो, त्यामुळे होतंय काय, आता एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामुळे खूप म्हणजे उष्णता आहे आणि महत्त्वाची गोष्ट, आपण 2 टाइम ग्राउंड करतोय, 3 टाइम ग्राउंड करतोय आणि इव्हन आपल्याला त्यासोबत आपला अभ्यास पण झाला पाहिजे, ह्या गोष्टीची पण आपण अपेक्षा करतोय। म्हणजे आपण पण माणूस आहे, ही गोष्ट आपण विसरून जातोय, त्यावरच आपण बोलणार आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण ज्या पण जिल्ह्याला फॉर्म भरलाय तिथालचं इथून मागचं ग्राउंडचं मेरिट किती आहे हे सर्वांनी चेक करा आणि त्या अनुषंगाने आपण तशी तयारी केली पाहिजे। कारण की आपण अभ्यास किती करतोय हे पण महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं ग्राउंड आहे। कारण की जर आपण ग्राउंडमधून जर पेपरला पात्र झालो नाही, तर किती जरी अभ्यास असला तर त्याला काहीही फायदा होणार नाही, ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। मग जर आपण त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, तर आपण मग दिवसभर नुसतं ग्राउंडच केलं पाहिजे का? असं पण होत नाही मित्रांनो। प्रॉपर आपण, मी सांगतो कारण की मी पण ग्राउंड दिलेलं आहे आणि आता आमचं तर पहिले पेपर होता, नंतर ग्राउंड होतं, पण मी रेग्युलर ग्राउंडला जायचो। पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा ग्राउंडला गेलो होतो, कारण की मुंबईचा पेपर आमच्या वेळेस 5 जिल्ह्यात झाला होता आणि माझा पण पेपर गावापासून एक जवळ होता, जो की मी बाईकवरती जाऊन पेपरला देऊ शकत होतो। त्यामुळे आदल्या दिवशी माझा 14 नोव्हेंबरला पेपर होता, मी 13 नोव्हेंबरला संध्याकाळी ग्राउंड केलं होतं। आणि तेव्हा बरेच मुलं होते की जे ग्राउंडच करत नव्हते, ते म्हणायचे पेपर पात्र झाल्यानंतर आपण ग्राउंड करूया, ग्राउंड नंतर आहे। पण मी त्या दिवशी पण ग्राउंड केलेलं। मित्रांनो, हे सांगतो कशासाठी, दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात जेव्हा आपल्याला मेरिटमध्ये यायचं असतं। नुसतं एक म्हणजे एकातून पात्र होऊन आपण सिलेक्ट होत नाहीत। जर ग्राउंड चांगलं आहे आणि अभ्यास नाही तरी फायदा नाही, किंवा अभ्यास चांगला आहे ग्राउंड नाही तरी फायदा नाही, दोन्ही ज्याचा ॲव्हरेज आहे तो पोरगा सिलेक्ट होतोय। तर मित्रांनो, आपल्याला मुद्द्यावरती बोलूया। ग्राउंड हे मला असं वाटतं वैयक्तिक की ग्राउंड आपण एकच टाइम केलं पाहिजे आणि तो टाइम आपण कधी पण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, पण जे करायचंय ते प्रॉपर आणि उत्साहात करायचंय, आनंदात करायचंय। कारण की 2 टाइम करताय, तुमचे पाय दुखताय, पळायच्या वेळेस वाटतंय नको पळायला, आता जाऊ दे यार, आजच्या दिवस नाही पळायला पाहिजे, गोळा टाकताना कुठंतरी हातच दुखतोय, नको यार आज हात दुखतोय, गोळाच गेला नाही, असं होतं मित्रांनो। आणि तुम्ही आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ग्राउंड एक टाइम केलं तर तुमचा प्रॉपर अभ्यास पण होईल आणि मित्रांनो, झोप पण घेत नाहीत पोरं, सकाळी पहाटेच उठणार, संध्याकाळी 1-1 वाजेपर्यंत जागणार, अशा चुका करू नका मित्रांनो। कारण की जर आपल्याला प्रॉपर 6 ते 8 तास झोप पाहिजे आणि इतर वेळेस अभ्यास आणि ग्राउंड हे जास्तीत जास्त मित्रांनो एकच टाइम करा आणि ते प्रॉपर करा। गोळा ठीक आहे, तुमचा गोळा जात नाही तर तुम्ही तो 2 वेळेस फेकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। गोळ्यासाठी आपण त्याला एवढी जास्त एनर्जी खर्च होत नाही, पण 1600 मीटर आणि मुलींसाठी 800 मीटर ही गोष्ट मित्रांनो विचार केला पाहिजे आपण। आणि काही डोंगरमाळ, टायरच बांधकामराला असले फक्त व्हिडिओ काढायपुरतं केलेले असतात, त्या गोष्टी त्या सत्यात करायच्या नसतात मित्रांनो। टायर वगैरे बांधून कमरात गॅप बी पडन मनक्यात, तसले कुठाने करू नका। आणि डोंगरात पण एवढं काही पळायची गरज नाही, प्रॉपर तुम्ही जर, मी सांगेल 1600 मीटर पळायचे ना रेग्युलर, आता तुमचा स्टॅमिना बनलेला आहे, आपण पहिल्यापासून भरती देतोय, 1-2 भरती दिल्या, तर 1600च्या ऐवजी आपण रेग्युलर 2 किलोमीटर पळलं पाहिजे। म्हणजे 400चे जर ट्रॅक असतील तर 5 राऊंड मारायचे आणि ते शेवटचा राऊंड स्पीडने द्यायचा आणि अगोदरचे पण सरासरी पाहिजे, नाही तर उगाच हळूहळू पळण्यात काही मजा नाहीये। ह्यावेळेने जर आपण ग्राउंड केलं तर मला वाटतं मित्रांनो 100% तुम्ही क्वालिफाय होता। आणि 2 टाइम ग्राउंड केल्याने तुम्ही लगेच पात्र होताल असं नाहीये, किंवा नाही केलं म्हणून तुम्ही अपात्र ठरताल असं नाहीये। ह्या गोष्टीचा विचार करा आणि ग्राउंड चांगलं द्या आणि त्यासोबत अभ्यास पण करा। आणि मेन गोष्ट, स्वतः डिमोटिवेट होऊ नका, कारण की पेपर जवळ, ग्राउंड जवळ येतोय, जसं तसं भरती जवळ येते तसं तसं पोरांचं प्रेशर वाढतंय, असलं काही नाही। आपण जर आनंदी आहेत तर 100% ग्राउंड आणि सगळे गोष्टी पॉझिटिव्हच येतील, त्यात शंका नाही मित्रांनो। चला तर थांबूया, जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।